डोंबिवलीतनं एक मोठी बातमी आपल्या समोर येते। डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय येथील मतदान केंद्रावरील एक ईव्हीएम मशीन बंद पडले, त्यामुळे अर्ध्या पाऊण तासापासून नागरिक रांगेत उभे आहेत। डोंबिवलीतली आपण जर आत्ताची ताजी बातमी बघितली, ईव्हीएम मशीन आता सध्या बंद पडल्याचं चित्र आहे। मंजुनाथ विद्यालयातलं डोंबिवलीत आपण बघतोय ईव्हीएम मशीन बंद पडल्या। साधारण गेल्या अर्ध्या तासापासून मतदार राजा हा रांगेत थांबलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। अनेक ठिकाणी जर आपण बघितलं, मुंबईत किंवा राज्यातल्या परिस्थितीत काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना घडत आहेत, काही वेळानं तर पूर्ववत सुद्धा होतात। मात्र आता डोंबिवलीतल्या मंजुनाथ विद्यालय येथील मतदान केंद्रावरील एक ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे, त्यामुळे नागरिक गेल्या अर्ध्या ते पाऊण तासांपासून रांगेत उभे आहेत। ही डोंबिवलीतली दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतोय। नागरिक कसे ताटकळलेले आहेत, मात्र मतदानासाठी ते अजूनही रांगेत उभं असल्याचं बघायला मिळतंय। डोंबिवलीतली ही आपण दृश्य बघू शकतोय आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर, कशा पद्धतीनं नागरिक रांगेत उभे आहेत। ईव्हीएम मशीन पुन्हा पूर्ववत सुरू होण्याची वाट ते पाहत आहेत।